नमस्कार. चला तर मग सुरुवात करूया इयत्ता 10वीच्या इतिहासाच्या 5व्या प्रकरणाला, ज्याचं नाव आहे प्रसार माध्यमे आणि इतिहास. आणि हा आहे या प्रकरणाचा पहिला भाग. कधी विचार केलाय का की आज जी बातमी आपल्याला एका क्लिकवर मिळते तीच बातमी 100-200 वर्षांपूर्वी लोकांपर्यंत पोहोचायला किती वेळ लागत असेल किंवा कशी पोहोचत असेल? या संपूर्ण प्रकरणात आपण माहितीच्या याच प्रवासाचा शोध घेणार आहोत. आजच्या पहिल्या भागात आपण काय बघणार आहोत तर प्रसार माध्यमे म्हणजे नेमकं काय, जेव्हा वर्तमानपत्र नव्हती तेव्हा बातम्या कशा पसरायच्या आणि मग भारतात छापील वृत्तपत्रांची सुरुवात कशी झाली, हे सगळं आपण समजून घेणार आहोत. आपण 3 महत्त्वाच्या वृत्तपत्रांवर खास लक्ष देणार आहोत: बेंगॉल गॅझेट, दर्पण आणि प्रभाकर. एक गोष्ट लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये चुकीची जोडी ओळखा किंवा टिपा लिहा यांसारख्या प्रश्नांसाठी हे सगळे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. चला तर मग बघूया आज आपण काय काय शिकणार आहोत. सगळ्यात आधी आपण प्रसार माध्यमांची व्याख्या समजून घेऊ. मग आपण थोडं इतिहासात मागे जाऊ आणि बघू की वृत्तपत्र येण्याआधी बातम्या कशा पोहोचायच्या. त्यानंतर आपण भारताच्या पहिल्या वृत्तपत्राची, बेंगॉल गॅझेटची आणि महाराष्ट्राच्या पहिल्या वृत्तपत्राची, दर्पणची ओळख करून घेऊ. आणि सगळ्यात शेवटी प्रभाकर वृत्तपत्राने समाज सुधारणेमध्ये किती मोठं काम केलं ते पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. कोणत्याही गोष्टीचा इतिहास जाणून घेण्याच्या आधी ती गोष्ट नक्की काय आहे हे तर कळायला हवा, बरोबर? म्हणूनच आपण आधी प्रसार माध्यमे म्हणजे काय या शब्दाचा अर्थच नीट समजून घेऊया. हा शब्द आपण जरा सोपा करून समजून घेऊया. इंग्रजीमध्ये याला मास मीडिया म्हणतात. यात 2 शब्द आहेत. पहिला आहे मास, ज्याचा अर्थ होतो लोकांचा एक खूप मोठा समूह म्हणजे जनसमुदाय, आणि दुसरा शब्द आहे मीडिया, ज्याचा अर्थ होतो माध्यम किंवा साधन, जसं की टीव्ही, रेडिओ, वर्तमानपत्र किंवा आजच्या काळातलं इंटरनेट. थोडक्यात सांगायचं तर प्रसार माध्यमे म्हणजे अशी साधनं ज्यांच्या मदतीने कोणतीही माहिती किंवा संदेश एकाच वेळी लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचवता येतो. बरं, पण ही प्रसार माध्यमे काम तरी काय करतात? त्यांचा उद्देश काय असतो? तर त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणं. समाजात कोणीही असो, श्रीमंत असो, गरीब असो, गावात राहणारा असो किंवा शहरात, माहिती सगळ्यांपर्यंत सारख्याच प्रकारे पोहोचली पाहिजे. हा माहितीचा मुक्त प्रवाहच प्रसार माध्यमांचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि याचमुळे समाजात जागरूकता निर्माण होते आणि आपली लोकशाही अधिक मजबूत होते. चला आता थोडं टाइम ट्रॅव्हल करूया. आपण अशा काळात जाऊया जिथे आजच्यासारखे वृत्तपत्र नव्हते, टीव्ही नव्हता आणि इंटरनेट तर नव्हतं. मग विचार करा, तेव्हा बातम्या किंवा राजाच्या आज्ञा लोकांपर्यंत पोहोचवत तरी कसे असतील? चला बघूया. त्या काळातनं बातम्या पोहोचवायचे मुख्य 2च मार्ग होते. पहिला आणि सगळ्यात जास्त वापरला जाणारा मार्ग होता तोंडी संवाद. कल्पना करा, एक माणूस गावात ढोल वाजवत येतोय आणि मोठ्याने ओरडून राजाचा हुकूम किंवा एखादी महत्त्वाची बातमी सांगतोय. यालाच दवंडी पिटणे असं म्हणायचे. मग ती बातमी एकाकडून दुसऱ्याकडे असं करत गावभर पसरायची. दुसरा मार्ग होता लेखी संवादाचा. राजाचे महत्त्वाचे आदेश दगडावर किंवा तांब्याच्या पत्र्यावर कोरले जायचे आणि हे शिलालेख चौकात किंवा मंदिराच्या आवारात लावले जायचे, म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना ते वाचता येतील. आणि लेखी बातमीच्या बाबतीत एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आज जी वृत्तपत्र आपण बघतो ना, त्यांचा एक पूर्वज होता, म्हणजे खूप जुनं रूप. त्याचं नाव होतं ॲक्टा डायर्रा. तर मग हे ॲक्टा डायर्रा नक्की होतं तरी काय? इजिप्तमध्ये जसे दगडावर आदेश कोरले जायचे तसंच काहीसं होतं. पण रोमन साम्राज्यात जुलियस सीझरने याला एक पद्धतशीर स्वरूप दिलं. ॲक्टा डायर्नाचा लॅटिन भाषेत अर्थ होतो रोजच्या घटना. म्हणजे यात फक्त राजाचे आदेश नसायचे, तर सरकारी घोषणा, महत्त्वाच्या घटना या सगळ्याची माहिती असायची. आणि हे माहितीपत्रक रोजच्या रोज सार्वजनिक ठिकाणी लावलं जायचं. म्हणजे बघा, आज जसं सरकार एखादा GR काढतं किंवा नोटीस बोर्डवर माहिती लावतं तसंच काहीसं. म्हणूनच ॲक्टा डायर्नाला वृत्तपत्रांचा पूर्वज मानलं जातं. आतापर्यंत आपण जुन्या काळात होतो, जिथे छपाईचं तंत्रज्ञान नव्हतं. आता येऊया भारतीय माध्यमांच्या इतिहासातल्या एका टर्निंग पॉइंटवर. तो म्हणजे छपाईच्या तंत्रज्ञानाचं, म्हणजेच प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचं आगमन. हे तंत्रज्ञान भारतात इंग्रजांनी आणलं आणि यामुळे माहिती पोहोचवण्याच्या पद्धतीत अक्षरशः क्रांती झाली. हा बदल कसा झाला ते या टाइमलाईनमधून अगदी स्पष्ट दिसतं. प्राचीन काळी होत्या दवंडी आणि शिलालेख, मग भारतात इंग्रज आले आणि त्यांनी आपल्यासोबत प्रिंटिंग टेक्नॉलॉजी आणली. आणि याचा परिणाम काय झाला? तर जुन्या परंपरा मागे पडल्या आणि छापील वृत्तपत्र हे माहिती आणि ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचं पहिलं आणि सर्वात प्रभावी माध्यम बनलं.
आता जो मुद्दा आपण पाहणार आहोत तो परीक्षेसाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. यावर प्रश्न हमखास येतो, त्यामुळे इथे नीट लक्ष द्या. भारतातलं पहिलं वृत्तपत्र होतं बेंगॉल गॅझेट. याचं दुसरं नाव कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर असंही होतं. तारीख पक्की लक्षात ठेवा, 29 जानेवारी 1780. आणि हे सुरू कोणी केलं तर जेम्स ऑगस्टस हिकी नावाच्या एका आयरिश गृहस्थाने. वृत्तपत्राचं नाव, तारीख आणि संस्थापकाचं नाव हे तीनही मुद्दे एकदम पक्के लक्षात ठेवा, कारण इथूनच भारताच्या वृत्तपत्र इतिहासाला खरी सुरुवात झाली. भारताच्या पहिल्या वृत्तपत्रानंतर आता आपण आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाकडे वळूया. मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र कोणतं होतं आणि ते कोणी सुरू केलं हे जाणून घेऊया. तर महाराष्ट्रातील पहिलं मराठी वृत्तपत्र होतं दर्पण. हे 1832 साली मुंबईत सुरू झालं आणि याचे संपादक होते बाळशास्त्री जांभेकर. त्यांनी मराठीतलं पहिलं वृत्तपत्र सुरू केलं, म्हणूनच त्यांना एका विशेष नावाने, एका उपाधीने ओळखलं जातं. ती म्हणजे आद्य संपादक. आद्य म्हणजे पहिले. मराठी पत्रकारितेचे पहिले संपादक म्हणजेच आद्य संपादक, किंवा त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक असंही म्हणतात. ही उपाधी परीक्षेसाठी खूप महत्वाची आहे, लक्षात ठेवा. आता बाळशास्त्री जांभेकरांची जोडलेली एक तारीख आहे जी आपल्या सगळ्यांसाठी खूप खास आहे आणि आपण ती आजही साजरी करतो. ती तारीख आहे 6 जानेवारी. हो, हीच ती तारीख, 6 जानेवारी. हा बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांच्या या ऐतिहासिक कार्याचा सन्मान करण्यासाठी आपण संपूर्ण महाराष्ट्रात हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा करतो. तर ही तारीख आणि तिचं महत्त्व दोन्ही परीक्षेसाठी नक्की लक्षात ठेवा. पण एक प्रश्न पडतो की दर्पण फक्त पहिलं मराठी वृत्तपत्र होतं म्हणून महत्वाचं आहे की अजून काही कारणं आहेत? इतिहासाचे अभ्यासक त्याला इतकं महत्त्व का देतात? ते एक ऐतिहासिक साधन म्हणून महत्वाचं का मानलं जातं? याचं उत्तर मिळतं त्या काळात दर्पणमध्ये छापून आलेल्या बातम्यांमध्ये. या बातम्यांवरून आपल्याला त्या काळातला समाज, राजकारण, अर्थव्यवस्था सगळं काही कळतं. जसं की कंपनी सरकारच्या जमा खर्चाचा हिशोब, यातून आर्थिक परिस्थिती कळते. रशियन आक्रमणाच्या शक्यतेची बातमी, यातून राजकीय तणाव दिसतात. शहर स्वच्छतेसाठी समिती नेमणं आणि विधवा पुनर्विवाहासारखे मुद्दे, यातून त्यावेळचे सामाजिक विचार कळतात. इतकंच नाही तर कलकत्त्यात थिएटर सुरू झाल्याची किंवा राजा राममोहन रॉय यांच्या इंग्लंडमधल्या कार्याची बातमी सुद्धा होती. म्हणजे वृत्तपत्र ही खरंच त्या काळाचा जिवंत आरसा असतात, ज्यात आपल्याला त्या काळाचं प्रतिबिंब दिसतं. दर्पण नंतर आणखी एका महत्त्वाच्या वृत्तपत्राचा उदय झाला, ज्याचं नाव होतं प्रभाकर. ह्या वृत्तपत्राने फक्त बातम्या नाही दिल्या, तर सामाजिक जागृती आणि सुधारणेचं एक मोठं माध्यम म्हणून काम केलं. प्रभाकर हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं तर भाऊ महाजन यांनी. आणि हे वृत्तपत्र 2 गोष्टींसाठी प्रामुख्याने ओळखलं जातं. एक म्हणजे यात फ्रेंच राज्यक्रांतीचा इतिहास क्रमशः प्रकाशित झाला. त्यामुळे स्वातंत्र्य, समता, बंधुता हे विचार पहिल्यांदाच मराठी वाचकांपर्यंत पोहोचले. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात शतपत्रे प्रकाशित झाली. मग ही शतपत्रे म्हणजे काय? तर शत म्हणजे 100 आणि पत्रे म्हणजे लेटर्स. ही 100 पत्र लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिली होती. त्यांनी समाजातील चुकीच्या रूढी परंपरांवर, सामाजिक प्रश्नांवर परखडपणे टीका केली. आणि हीच पत्र भाऊ महाजन यांनी त्यांच्या प्रभाकर वृत्तपत्रात छापून लोकांपर्यंत पोचवली. त्यामुळे जर परीक्षेला प्रश्न आला की शतपत्रे कुठे प्रकाशित झाली, तर उत्तर आहे प्रभाकर वृत्तपत्रात. म्हणजे बघा, प्रभाकरने काय केलं? त्यांनी आधी लोकांसमोर फ्रेंच राज्यक्रांतीसारखे जागतिक विचार मांडले, ज्यामुळे लोकांची वैचारिक बैठक तयार झाली. आणि मग शतपत्रांच्या माध्यमातून आपल्याच समाजातील प्रश्नांवर थेट बोट ठेवलं. यामुळे प्रभाकर हे सामाजिक जागृती निर्माण करणारे एक शक्तिशाली माध्यम बनलं. चला तर मग आज आपण जे काही शिकलो त्याची एकदा पटकन उजळणी करूया. परीक्षेसाठी हे क्विक रिव्हिजन खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून सगळं व्यवस्थित लक्षात राहील. हा तक्ता बघा, एका नजरेत सगळं लक्षात राहील. पहिलं, बेंगॉल गॅझेट, संस्थापक जेम्स ऑगस्टस हिकी, आणि हे होतं भारतातील पहिलं वृत्तपत्र. दुसरं, दर्पण, संपादक बाळशास्त्री जांभेकर. हे होतं पहिलं मराठी वृत्तपत्र आणि त्यांना आद्य संपादक म्हणतात. आणि तिसरं, प्रभाकर, संस्थापक भाऊ महाजन. आणि याचं महत्त्वाचं योगदान म्हणजे लोकहितवादींची शतपत्रे प्रकाशित करून समाज सुधारणा घडवून आणली. हा तक्ता परीक्षेच्या आधी उजळणीसाठी खूप उपयोगी पडेल. तर आजचा आपला भाग इथेच संपतोय, पण ही गोष्ट अजून संपलेली नाहीये. हा तर फक्त सुरुवातीचा काळ होता. यानंतर वृत्तपत्रांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात खूप मोठी भूमिका बजावली. पुढच्या भागात आपण केसरी, मराठा आणि दिनबंधू
यांसारख्या वृत्तपत्रांनी स्वातंत्र्य संग्रामाला कशी दिशा दिली हे पाहणार आहोत. तोपर्यंत आज शिकलेली नावं, तारखा आणि वृत्तपत्रांची माहिती नक्की लक्षात ठेवा. भेटूया पुढच्या नमस्कार. इतिहास प्रकरण 5च्या या दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आपण मागच्या भागात पाहिलं की भारतामध्ये पत्रकारितेची सुरुवात कशी झाली. पण आज आपण एका अशा काळात जाणार आहोत जिथे कागद आणि शाई ही शब्दांपेक्षा खूप खूप जास्त शक्तिशाली ठरली. वृत्तपत्र म्हणजे फक्त बातम्या देणारी साधनं राहिली नाहीत, तर ती विचारांची जणू काही शस्त्रच बनली. आज आपण बघणार आहोत की इंदुप्रकाश, दीनबंधू, केसरी आणि मराठा यांसारख्या वृत्तपत्रांनी स्वातंत्र्य लढ्याची आग कशी पेटवली आणि समाजात एक मोठी क्रांती कशी घडवून आणली. एवढंच नाही तर आपण नियतकालिकांच्या एका इंटरेस्टिंग इतिहासाचाही अभ्यास करणार आहोत, जो परीक्षेतील टीपा लिहासारख्या प्रश्नांसाठी खूप महत्वाचा आहे. चला तर मग हा रोमांचक प्रवास सुरू करूया. तर आजच्या आपल्या अभ्यासाची दिशा काय असेल, चला त्यावर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी आपण पाहू की पत्रकारितेने सामाजिक जागृती कशी घडवली. त्यानंतर आपण इंदुप्रकाश आणि दीनबंधू यांसारख्या सामाजिक सुधारणेच्या खंद्या पुरस्कर्त्यांबद्दल जाणून घेऊ. मग आपण थेट स्वातंत्र्य लढ्याच्या काळात जाऊ आणि बघू की केसरी व मराठा यांनी स्वातंत्र्याचा आवाज कसा बुलंद केला. त्यानंतर आपण नियतकालिकांच्या जगात प्रवेश करणार आहोत आणि शेवटी या सगळ्याचा वारसा काय आहे आणि परीक्षेसाठी कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत याचा एक सारांश घेऊ. चला, आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा सुरू करूया. सामाजिक सुधारणेचे पुरस्कर्ते. या भागात आपण हे समजून घेणार आहोत की वृत्तपत्र केवळ बातम्या देणारी माध्यमं न राहता बदलाची म्हणजेच सामाजिक बदलाची माध्यमं कशी बनली. जरा विचार करून बघा, त्या काळात लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आजच्यासारखे टीव्ही, इंटरनेट असं काहीही नव्हतं. अशावेळी वृत्तपत्र हे फक्त माहितीचा स्रोत नव्हतं, तर ते एक मोठं व्यासपीठ होतं. एक असं व्यासपीठ जिथे समाजातील चुकीच्या रूढींवर प्रश्न विचारले जात होते, त्यावर चर्चा होत होती, वादविवाद घडत होते आणि लोकांची मतं तयार केली जात होती. म्हणजे पत्रकारितेने फक्त समाजाचा आरसा बनण्याचं काम नाही केलं, तर समाजाला एक नवी दिशा देण्याचं काम सुरू केलं होतं. आणि याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे इंदुप्रकाश हे वृत्तपत्र. या वृत्तपत्राने एका अत्यंत धाडसी आणि संवेदनशील विषयाला हात घातला, तो म्हणजे विधवा पुनर्विवाह. विचार करा, त्या काळात विधवांचं आयुष्य किती खडतर होतं आणि त्यांना पुन्हा लग्न करण्याची अजिबात परवानगी नव्हती. अशा परिस्थितीत इंदुप्रकाशने फक्त या विषयावर लेख लिहिले नाहीत, तर विधवा पुनर्विवाहाला जोरदार पाठिंबा दिला. त्यांनी या प्रथेविरोधात एक मोठी मोहीमच उभी केली आणि यामुळे समाजात एक मोठी वैचारिक क्रांती झाली आणि महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीला खूप मोठं बळ मिळालं. आता आपण बोलूया दीनबंधूबद्दल. नावाचा अर्थच आहे गरिबांचा मित्र. हे वृत्तपत्र महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलं होतं आणि ते सत्यशोधक चळवळीचा एक प्रमुख आवाज बनलं. दीनबंधूचं वैशिष्ट्य हे होतं की त्याने त्या बहुजन समाजाच्या समस्या मांडल्या ज्यांच्याकडे तोपर्यंत कोणीही लक्ष दिलं नव्हतं. शेतकऱ्यांवर होणारा अन्याय असेल, जातीय भेदभावामुळे होणारा त्रास असेल, शिक्षणाचा अभाव असेल, या सगळ्या विषयांवर दीनबंधूने एकदम निर्भीडपणे लिहिलं. आणि म्हणूनच आज आपल्याला त्या काळातला समाज नेमका कसा होता याचं खरं चित्र समजतं. सामाजिक सुधारणेच्या या टप्प्यानंतर पत्रकारितेने एक खूप मोठी झेप घेतली. आता लेखणी ही फक्त समाजाला सुधारण्यासाठी नव्हती, तर ती देशाला स्वतंत्र करण्यासाठी एक तलवार बनली होती. चला, केसरी आणि मराठा यांच्या रूपाने स्वातंत्र्याचा हा आवाज कसा घुमला ते आता आपण पाहूया. साल होतं 1881. हे वर्ष भारतीय इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखं आहे, कारण याच वर्षी 2 महान विचारवंत बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी मिळून 2 अशी वृत्तपत्र सुरू केली ज्यांनी ब्रिटिश सत्तेच्या पायालाच हादरे दिले. ती वृत्तपत्र होती केसरी आणि मराठा. आता केसरी आणि मराठा ही 2 वृत्तपत्र म्हणजे एकाच नाण्याच्या 2 बाजू होत्या आणि त्यांची रणनीती खूप विचारपूर्वक ठरवली होती. बघा, केसरी हे मराठीतून होतं. त्याचा उद्देश होता सामान्य माणसाच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवणं, त्यांना त्यांच्या हक्कांसाठी जागृत करणं. तर दुसरीकडे मराठा हे इंग्रजीतून होतं. ते थेट ब्रिटिश सरकारशी आणि इंग्रजी शिकलेल्या वर्गाशी संवाद साधत होतं. भारतीयांची बाजू काय आहे, त्यांच्यावर अन्याय कसा होतोय, त्यांच्या मागण्या काय आहेत, हे इंग्रजीतूनच त्यांच्यापर्यंत पोचवत होतं. ही एक दुहेरी रणनीती होती, एकाच वेळी जनतेला आणि सरकारला संबोधित करण्याची. केसरीने लोकांच्या विचारांची क्षितिज खऱ्या अर्थाने विस्तारली. कल्पना करा, पुण्यात बसलेला एक सामान्य माणूस जेव्हा केसरी वाचायचा
तेव्हा त्याला फक्त पुण्याच्या बातम्या कळत नसत. त्याला कळायचं की बंगालमध्ये काय चाललंय, मद्रासमध्ये लोक कोणता विचार करतायत, आणि यातूनच आपण सगळे एक आहोत, आपण एक राष्ट्र आहोत ही भावना तयार झाली. इतकंच नाही तर देशी भाषांमधल्या पुस्तकांवर परीक्षण छापून केसरीने लोकांना आपल्या साहित्याचा अभिमान वाटायला लावला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंग्लंडमध्ये बसून ब्रिटिश सरकार जे काही कायदे करतंय त्याचा थेट परिणाम आपल्या शेतीवर आणि आपल्या व्यवसायावर कसा होतो हे केसरीने एकदम सोप्या भाषेत समजावून सांगितलं. केसरी आणि अशाच इतर वृत्तपत्रांनी जे काम केलं त्यामुळेच पत्रकारितेला एक विशेष स्थान मिळालं. आणि हे आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातं. पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ असं का म्हटलं जातं? काय असेल यामागे कारण? बघा, कुठल्याही लोकशाही देशाची इमारत 3 मुख्य खांबांवर म्हणजे स्तंभांवर उभी असते. पहिला कायदे मंडळ, जे कायदे बनवतं. दुसरा कार्यकारी मंडळ, जे ते कायदे लागू करतं. आणि तिसरा न्यायपालिका, जी न्याय करते. पण या तिघांवर लक्ष कोण ठेवणार? ते जनतेच्या भल्याचं काम करतायत की नाही हे कोण पाहणार? तर हेच महत्त्वाचं काम पत्रकारिता करते. ती या तिन्ही स्तंभांच्या कामावर नजर ठेवते, त्यांना प्रश्न विचारते आणि त्यांना जनतेसमोर जबाबदार धरते. म्हणूनच पत्रकारितेला या इमारतीचा चौथा स्तंभ मानलं जातं. ही टाईमलाईन म्हणजे मराठी पत्रकारितेच्या विकासाची संपूर्ण कहाणीच सांगते. बघा, 1832 मध्ये दर्पणने एक लहानसं रोपटं लावलं. 1877 मध्ये दीनबंधूच्या रूपाने त्याला बहुजनांच्या आवाजाचं खतपाणी मिळालं. आणि 1881 मध्ये केसरी आणि मराठाने या रोपटाचं एका विशाल वृक्षात रूपांतर केलं, ज्याच्या सावलीमध्ये स्वातंत्र्य लढ्याची वाढ झाली. आत्तापर्यंत आपण रोजच्या रोज प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रांबद्दल बोललो. आता या दैनंदिन धावपळीतून थोडं बाजूला होऊया आणि अशा प्रकाशनांकडे वळूया जी ठराविक काळाने म्हणजे नियमित अंतराने प्रकाशित होतात. म्हणजेच आपण आता नियतकालिकांच्या जगात प्रवेश करत आहोत, जिथे मासिकं, साप्ताहिकं आणि जर्नल्स यांचा समावेश होतो. नियतकालिक म्हणजे नेमकं काय? एकदम सोप्या शब्दात सांगायचं तर जे दररोज प्रकाशित होत नाही पण एका ठराविक वेळेनंतर नियमितपणे प्रकाशित होतं. उदाहरणार्थ, दर आठवड्याला येणारं साप्ताहिक, दर 15 दिवसांनी येणारं पाक्षिक, दर महिन्याला येणारं मासिक किंवा दर 3 महिन्यांनी येणारं त्रैमासिक. या सगळ्यांना आपण एकत्रितपणे नियतकालिक असं म्हणतो. तर नियतकालिकांचे अनेक प्रकार आहेत आणि हे प्रकार त्यांच्या प्रकाशनाच्या वेळेनुसार ठरतात. जसे की साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, त्रैमासिक आणि वार्षिक. यातला एक विशेष प्रकार आहे अनियतकालिक, ज्याच्या प्रकाशनाची वेळ निश्चित नसते. ही यादी नीट लक्षात ठेवा, कारण परीक्षेमध्ये संकल्पना चित्र पूर्ण करा या प्रश्नासाठी हे प्रकार खूप महत्त्वाचे आहेत आणि हमखास विचारले जातात. इथे पुन्हा एकदा बाळशास्त्री जांभेकर यांचं नाव येतंय आणि ते खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी केवळ दर्पण हे पहिलं मराठी वृत्तपत्र सुरू करून इतिहास घडवला नाही, तर दिग्दर्शन नावाचं पहिलं मराठी मासिक सुरू करून त्यांनी मासिक पत्रकारितेचाही पाया रचला. म्हणजे बघा, एकाच व्यक्तीने 2 वेगळ्या प्रकारच्या पत्रकारितेची सुरुवात केली, हे त्यांचं मोठेपण आहे. आता आपण एका वेगळ्या प्रकारच्या प्रकाशनाकडे वळूया. प्रगती हे काही सामान्य मासिक नव्हतं, ते होतं एक विद्वत्तापूर्ण जर्नल. 1929 मध्ये प्रसिद्ध इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी ते सुरू केलं. याचा अर्थ काय? तर यात फक्त इतिहासातील घटना सांगितल्या जात नव्हत्या, तर इतिहास कसा लिहावा, इतिहासाचा अभ्यास कसा करावा यावर सखोल आणि अभ्यासपूर्ण चर्चा होत असे. हे इतिहासकारांसाठी एक खूप महत्त्वाचं व्यासपीठ होतं. तर मग प्रगतीने सुरू केलेली ही विद्वत्तापूर्ण, अभ्यासपूर्ण परंपरा आजही टिकून आहे का? या प्रश्नाचं उत्तर आहे हो, नक्कीच. चला पाहूया हा वारसा आज कोणती प्रकाशने पुढे घेऊन जात आहेत. आजच्या काळातही इतिहासावर सखोल संशोधन करण्याची ही परंपरा जिवंत आहे. भारतीय इतिहास आणि संस्कृती आणि मराठवाडा इतिहास परिषद पत्रिका यांसारखी जर्नल्स ही त्याचीच उत्तम उदाहरणं आहेत. इथे आजही नवीन ऐतिहासिक शोध प्रकाशित होतात, जुन्या मतांवर पुन्हा विचार केला जातो आणि इतिहासाचा अभ्यास जिवंत ठेवला जातो. ही प्रगतीने सुरू केलेल्या परंपरेचीच आधुनिक रूपं आहेत असं आपण म्हणू शकतो. आपण या भागात बरीच महत्त्वाची माहिती पाहिली. आता परीक्षेच्या तयारीसाठी या सर्व महत्त्वाच्या व्यक्ती, त्यांची प्रकाशने आणि त्यांचं योगदान या सगळ्याचा एकाच ठिकाणी आढावा घेऊया, जेणेकरून तुमची उजळणी एकदम सोपी होईल. हा तक्ता तुमच्या उजळणीसाठी खूप महत्त्वाचा आहे. यात एका नजरेत सगळी माहिती आपल्याला मिळते. लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी कोणत्या? इंदू प्रकाश आणि दीनबंधू यांनी सामाजिक सुधारणेवर लक्ष केंद्रित केलं.
केसरी आणि मराठा यांनी पत्रकारितेला राजकीय शस्त्र बनवलं. बाळशास्त्री जांभेकरांनी दिग्दर्शनमधून मासिकांची सुरुवात केली आणि प्रगतीने इतिहासाच्या अभ्यासाला एक नवीन विद्वत्तापूर्ण दिशा दिली. हा तक्ता तुम्ही नंतर पॉज करून नीट वाचू शकता आणि लक्षात ठेवू शकता. पण आपला प्रवास इथेच थांबत नाहीये. पुढच्या भागात आपण मुद्रित माध्यमांच्या म्हणजे छापलेल्या शब्दांच्या पलीकडे जाऊन एका नव्या युगात प्रवेश करणार आहोत. आपण रेडिओ आणि दूरदर्शन म्हणजेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा रोमांचक इतिहास पाहणार आहोत. आजचा भाग संपवण्यापूर्वी एका मोठ्या प्रश्नावर विचार करूया. जेव्हा पहिल्यांदाच बंगालमध्ये राहणाऱ्या माणसाला कळलं की पंजाबमध्ये काय घडत आहे किंवा मद्रासमधल्या माणसाला कळलं की महाराष्ट्रात काय घडतंय, तेव्हा भारत ही एक एकसंध संकल्पना किती मजबूत झाली असेल. या सुरुवातीच्या वृत्तपत्रांशिवाय एक राष्ट्रीय ओळख निर्माण करणं खरंच शक्य झालं असतं का, यावर नक्की विचार करा. भेटूया पुढच्या. नमस्कार. आपण इयत्ता 10वीच्या इतिहासातील प्रकरण 5 प्रसार माध्यमे आणि इतिहास याचा अभ्यास करत आहोत. आणि आज आपण या प्रकरणाच्या 3ऱ्या भागाकडे वळलो आहोत. मागच्या 2 भागांमध्ये आपण मुद्रित माध्यमं म्हणजे वर्तमानपत्र आणि नियतकालिकं यांबद्दल एकदम सविस्तर बोललो. पण आता आपण एका पूर्णपणे नव्या युगात प्रवेश करतोय, ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमांचं जग. आजच्या या चर्चेत आपण आधी डिजिटल पत्रकारिता म्हणजे काय ते समजून घेऊ आणि मग थेट रेडिओच्या रंजक इतिहासात एक डुबकी मारू. आपण पाहणार आहोत की एका खासगी कंपनीपासून सुरू झालेला रेडिओचा प्रवास सरकारी आकाशवाणीपर्यंत कसा येऊन पोहोचला. इतकंच नाही तर विविध भारतीसारख्या लोकप्रिय सेवेबद्दल आणि इतिहासाच्या अभ्यासात रेडिओची काय भूमिका आहे यावरही आपण बोलणार आहोत. एक गोष्ट लक्षात ठेवा, या भागात ज्या घटना आणि तारखा येतील त्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत. चला तर मग सुरुवात करूया. तर आजच्या आपल्या अभ्यासाचा मार्ग कसा असेल ते पटकन बघून घेऊया. सगळ्यात आधी आपण इलेक्ट्रॉनिक माध्यमांची ओळख करून घेऊ. त्यानंतर आपण रेडिओच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे 1920 ते 1930च्या दशकात डोकावून पाहू. मग आपण बघू की आकाशवाणी हा देशाचा आवाज कसा बनला. चौथ्या टप्प्यात आपण रेडिओच्या सांस्कृतिक आणि आधुनिक युगाबद्दल म्हणजे विविध भारती आणि खाजगी रेडिओबद्दल बोलू. आणि सगळ्यात शेवटी आपण या सगळ्याला आपल्या मुख्य विषयाशी जोडू आणि रेडिओमध्ये इतिहासाची भूमिका काय आहे हे समजून घेऊ. चला तर मग आपल्या पहिल्या भागाला सुरुवात करूया. इलेक्ट्रॉनिक माध्यमांची ओळख. आतापर्यंत आपण कागद आणि शाईच्या जगाबद्दल म्हणजे मुद्रित माध्यमांबद्दल बोलत होतो. पण आता आपण एक मोठी उडी घेणार आहोत अशा जगात जिथे माहिती विजेच्या वेगाने पसरते. हो, आपण डिजिटल प्लॅटफॉर्मच्या आधुनिक जगात प्रवेश करत आहोत, जिथे कोणतीही बातमी किंवा माहिती आपल्या बोटांच्या एका क्लिकवर उपलब्ध आहे. मग ही इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल पत्रकारिता म्हणजे नेमकं काय? आपल्या पाठ्यपुस्तकात याला अत्याधुनिक नियतकालिके असं म्हटलं आहे. आता अत्याधुनिक का बरं? कारण पारंपरिक नियतकालिकांसारखं हे साप्ताहिक किंवा मासिक नसतं. इथे बातमी घडल्या म्हणजे क्षणाक्षणाला माहिती अपडेट होत असते. मग ती ऐतिहासिक माहिती असो किंवा अगदी आत्ताच्या ताज्या घडामोडी, सगळं काही इंटरनेटच्या माध्यमातून थेट आपल्यापर्यंत पोहोचतं. हे फक्त माहिती पोहोचवण्याचं एक नवीन माध्यम नाही, तर ते खूप वेगवान, जास्त लोकांपर्यंत पोहोचणारं आणि परस्पर संवादी माध्यम आहे. आणि हे डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत तरी कोणते? तर काही मुख्य उदाहरणं आपल्यासमोर आहेत. वेब न्यूज पोर्टल्स म्हणजे बातम्यांच्या वेबसाईट्स. सोशल मीडिया जसं की फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम जिथे माहिती वाऱ्याच्या वेगाने पसरते. वेब चॅनल्स आणि अर्थातच यूट्यूब जिथे तर इतिहासावर आधारित माहितीपटांचा, चर्चांचा जणू खजिनाच आहे. विचार करा, जी माहिती आधी फक्त मोठ्या ग्रंथालयांमध्ये किंवा पुस्तकांमध्ये मिळायची ती आज या माध्यमांमुळे सगळ्यांसाठी खुली झाली आहे. आणि त्यामुळेच लोकांना ऐतिहासिक माहिती मिळवणं खूप सोपं आणि जलद झालं आहे. चला आता या डिजिटल जगातून थोडं मागे जाऊया आणि आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे म्हणजे रेडिओच्या इतिहासाकडे वळूया. ज्या काळात टीव्ही नव्हता त्या काळात अनेक दशकं लोकांच्या माहिती आणि मनोरंजनाचं रेडिओ हेच एकमेव मुख्य साधन होतं. त्याचा पाया कसा घातला गेला हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. हा जो 1920 ते 1930च्या दशकातला घटनाक्रम आहे तो परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे नीट लक्ष द्या. कारण आपण पाहणार आहोत की भारतात रेडिओची सुरुवात एका खाजगी कंपनीपासून ते एका मोठ्या सरकारी संस्थेपर्यंत कशी झाली. तर मग भारतात रेडिओची सुरुवात झाली कशी? अनेकांना असं वाटतं की सुरुवात सरकारने केली असेल, पण गंमत म्हणजे तसं नाहीये. भारतात रेडिओवरचे पहिले दैनिक कार्यक्रम एका खाजगी कंपनीने सुरू केले. तिचं नाव होतं इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी.
म्हणजेच IBC. पण लवकरच तत्कालीन ब्रिटिश सरकारला या माध्यमाची ताकद लक्षात आली. त्यांना कळलं की लोकांपर्यंत पोचण्यासाठी आणि विचारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे एक जबरदस्त साधन आहे. मग काय, त्यांनी ही कंपनी ताब्यात घेतली आणि तिचं सरकारीकरण केलं आणि नाव बदलून ठेवलं इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस म्हणजे ISBS. हा क्रम लक्षात ठेवायचा. आधी खाजगी IBC आणि मग सरकारी ISBS. चला, ही सुरुवातीची आणि सगळ्यात महत्त्वाची टाईमलाईन पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घेऊ. पहिली पायरी, इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी म्हणजे IBC. ही एक खाजगी संस्था रोजचे कार्यक्रम सुरू करते. इथून भारताच्या रेडिओ इतिहासाला सुरुवात झाली. दुसरी पायरी, ब्रिटिश सरकार IBCला ताब्यात घेतं आणि तिचं नाव बदलून होतं इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस म्हणजे ISBS. आता रेडिओ सरकारचा आवाज बनतो. आणि मग येते तिसरी, सगळ्यात महत्त्वाची पायरी आणि एक खूप महत्त्वाची तारीख, 8 जून 1936. ही तारीख तर अगदी पाठच करून ठेवा. या दिवशी ISBSचं अधिकृतपणे नामकरण झालं ऑल इंडिया रेडिओ म्हणजे AIR. हेच नाव पुढे भारताची ओळख बनलं. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर साहजिकच खूप मोठे बदल झाले. ऑल इंडिया रेडिओ म्हणजेच AIR आता स्वतंत्र भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचा एक अविभाज्य भाग बनलं. जरा विचार करा, देश नुकताच स्वतंत्र झालाय, करोडो लोकांपर्यंत पोहोचायचंय, TV नाही, इंटरनेट नाही. अशावेळी सरकार आणि जनता यांच्यामधला संवादाचा सगळ्यात मोठा पूल होता AIR. त्यामुळे सुरुवातीच्या काळात सरकारी योजना, धोरणं, विकासाची कामं ह्या सगळ्याची माहिती देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम AIRने केलं. हे एक प्रकारचं राष्ट्र निर्माणाचं कार्यच होतं. आता आपण AIRच्या इतिहासातल्या एका नव्या आणि खरं सांगायचं तर जास्त रंजक टप्प्याकडे जातोय. आता फक्त सरकारी घोषणा नव्हत्या, तर देशाच्या मनाला हात घालण्याचा प्रयत्न होता. या काळात AIRला एक अस्सल भारतीय ओळख, एक भारतीय नाव देण्याचा प्रयत्न झाला आणि ते नाव होतं आकाशवाणी. या नावासोबतच कार्यक्रमांमध्येही प्रचंड विविधता आली आणि रेडिओ खऱ्या अर्थाने लोकांचं माध्यम बनला. पण एक प्रश्न साहजिकच मनात येतो नाही का, ऑल इंडिया रेडिओ हे इंग्रजी नाव जाऊन आकाशवाणी हे इतकं सुंदर आणि भारतीय नाव आलं कुठून? हे नाव कोणी सुचवलं असेल? तर या नावामागे एक मोठी इंटरेस्टिंग गोष्ट आहे, जी थेट भारताच्या साहित्यिक परंपरेशी जोडलेली आहे. चला पाहूया. तर याचं उत्तर आहे प्रसिद्ध कवी आणि विचारवंत पंडित नरेंद्र शर्मा. आकाशवाणी हे नाव त्यांनी सुचवलं होतं. ते स्वतः AIRशी जोडलेले होते. आकाशवाणी म्हणजे आकाशातून आलेली वाणी किंवा देवाचा संदेश. किती सुंदर आणि अर्थपूर्ण नाव आहे नाही का? त्यांची ही सूचना स्वीकारण्यात आली आणि AIRला एक नवीन भारतीय ओळख मिळाली, जी आजही टिकून आहे. पण हा फक्त नावापुरता बदल नव्हता. कार्यक्रमांचं स्वरूप आणि आत्माच बदलला. आता रेडिओ फक्त सरकारी बातम्यांपुरता मर्यादित राहिला नाही. आकाशवाणीने मनोरंजनपर कार्यक्रम सुरू केले, ज्यात संगीत, नाटकं असायची. लोकांमध्ये जनजागृती करणारे कार्यक्रम सुरू झाले, ज्यात शेती, आरोग्य, शिक्षण अशा विषयांवर माहिती दिली जायची. आणि सोबतच कविता, कथा, चर्चा असे साहित्य कार्यक्रमही सुरू झाले. ह्या प्रचंड विविधतेमुळेच आकाशवाणी खऱ्या अर्थाने लोकांच्या घरात आणि मनात पोहोचली. आता आपण रेडिओच्या अशा युगाबद्दल बोलूया, ज्याला अनेक जण सुवर्णयुग म्हणतात. हा आहे रेडिओचा सांस्कृतिक आणि आधुनिक काळ. या भागात आपण आकाशवाणीच्या सगळ्यात लोकप्रिय सेवांपैकी एक विविध भारतीबद्दल जाणून घेणार आहोत. आणि त्यानंतर पाहूया की रेडिओवरची सरकारी मक्तेदारी संपून खाजगी रेडिओचा उदय कसा झाला. आकाशवाणीच्या अनेक सेवा होत्या, पण एक सेवा अशी होती जी लोकांच्या अक्षरशः हृदयात जाऊन बसली, आणि ती म्हणजे विविध भारती. नावाप्रमाणेच या सेवेचं वैशिष्ट्य होतं तिची विविधता. भारत हा इतका मोठा आणि विविधतेने नटलेला देश आहे. इथे प्रत्येकाच्या गरजा, आवडीनिवडी वेगवेगळ्या आहेत. हेच ओळखून विविध भारतीने समाजातील विशिष्ट गटांसाठी खास कार्यक्रम तयार करायला सुरुवात केली. उद्देश एकच होता, प्रत्येक माणसापर्यंत त्याच्या भाषेत, त्याच्या आवडीच्या विषयात पोचायचं. मग विविध भारतीचे हे खास श्रोते कोण होते? तर यात शेतकरी होते, ज्यांच्यासाठी शेती आणि हवामानावर कार्यक्रम असायचे. कामगार होते, ज्यांच्यासाठी त्यांच्या हक्कांविषयी आणि मनोरंजनाचे कार्यक्रम होते. तरुण होते, ज्यांच्यासाठी संगीत आणि करिअरवर आधारित कार्यक्रम होते. आणि महिला होत्या, ज्यांच्यासाठी आरोग्य, घरगुती टिप्स आणि सक्षमीकरणावर आधारित विशेष कार्यक्रम होते. यामुळे प्रत्येक गटाला वाटायचं की हा रेडिओ फक्त माझ्यासाठी बोलतोय.
आता जरा आपण विविध भारतीच्या आवाक्याबद्दल बोलूया. आणि हे आकडे परीक्षेसाठी महत्वाचे आहेत, त्यामुळे नीट लक्षात ठेवा. विविध भारतीचे कार्यक्रम तब्बल 24 प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित होतात. विचार करा, देशातल्या जवळजवळ प्रत्येक मोठ्या भाषेत कार्यक्रम देणं ही किती मोठी गोष्ट आहे. यामुळेच विविध भारती देशाच्या कानाकोपऱ्यात पोचू शकली. पण गोष्ट इथेच संपत नाही. ही पोहोच आणखी खोलवर जाते. भाषांसोबतच विविध भारतीचे कार्यक्रम तब्बल 146 बोली भाषांमध्ये प्रसारित होतात. बोलीभाषा म्हणजे अगदी स्थानिक, घरात बोलली जाणारी भाषा. आणि जेव्हा रेडिओ आपल्या बोलीभाषेत बोलतो तेव्हा तो खूप आपलासा वाटतो. 146 बोलीभाषा हा आकडाच विविध भारतीच्या यशाचं खरं रहस्य आहे. साधारणतः 1990च्या दशकानंतर रेडिओच्या जगात एक मोठा बदल झाला. तोपर्यंत रेडिओ म्हणजे फक्त आकाशवाणी, सरकारचा आवाज. पण आता सरकारने हे क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुलं केलं आणि मग अनेक नवीन खाजगी चॅनल झाले. आपल्या पुस्तकात रेडिओ मिर्चीचं उदाहरण दिलं आहे. या खाजगी चॅनल्सनी रेडिओचा चेहरामोहराच बदलून टाकला. त्यांनी मनोरंजनावर, संगीतावर जास्त लक्ष केंद्रित केलं. आरजे म्हणजे रेडिओ जॉकीची एक नवीन संस्कृती आली आणि यातूनच भारतीय रेडिओच्या इतिहासात एका नवीन, वेगवान युगाची सुरुवात झाली. चला, आता या चर्चेच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. आपण रेडिओचा इतिहास तर पाहिला. आता या सगळ्याला आपण आपल्या प्रकरणाच्या मुख्य संकल्पनेशी जोडू. ती म्हणजे उपयोजित इतिहास. उपयोजित इतिहास म्हणजे काय? तर इतिहासाचा वापर आजच्या काळात कसा होतो हे पाहणं. तर मग रेडिओसारख्या माध्यमात इतिहासाची नेमकी भूमिका काय आहे ते बघूया. इतिहासाचा रेडिओमधला पहिला आणि खूप महत्त्वाचा उपयोग म्हणजे अभिलेखागार म्हणजेच आर्काइव्ह्ज. आकाशवाणीने खूप मोठं राष्ट्रीय कार्य केले आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून दरवर्षी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून भारताच्या पंतप्रधानांनी दिलेली सगळी भाषणं त्यांनी रेकॉर्ड करून जपून ठेवली आहेत. विचार करा, ही किती मोठी ऐतिहासिक ठेव आहे. उद्या जर एखाद्या इतिहासकाराला स्वातंत्र्यानंतरच्या भारताचा अभ्यास करायचा असेल तर ही भाषणं त्याच्यासाठी माहितीचा प्राथमिक स्रोत ठरतात. प्राथमिक स्रोत म्हणजे काय? तर घटनेच्या वेळचा मूळ पुरावा, फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन. त्यामुळे ऐतिहासिक पुरावा म्हणून या रेकॉर्डिंगचं महत्त्व खूप मोठं आहे. आता दुसरा उपयोग बघूया, जो अगदी रोजच्या कामातला आहे. तो म्हणजे रोजचे कार्यक्रम ठरवण्यासाठी. रेडिओवर रोज कोणते कार्यक्रम करायचे, कोणत्या दिवशी कोणता विशेष कार्यक्रम ठेवायचा हे ठरवण्यासाठी इतिहासाचं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय कार्यक्रम अचूक आणि माहितीपूर्ण होऊच शकत नाहीत. याची काही उदाहरणं बघूया. समजा एखाद्या राष्ट्रीय नेत्याची जयंती किंवा पुण्यतिथी आहे, तर त्यांच्या जीवनावर आणि कामावर कार्यक्रम करावा लागेल. त्यासाठी अचूक ऐतिहासिक माहिती लागेल. किंवा आजच्या दिवशी इतिहास नावाचा कार्यक्रम करायचा असेल तर त्या दिवशी इतिहासात काय काय घडलं होतं याचा रोज अभ्यास करावा लागतो. इतकंच नाही तर एखाद्या ऐतिहासिक विषयावर चर्चा करायची असेल तर रेडिओवर इतिहासकारांना तज्ज्ञ म्हणून बोलावलं जातं, जेणेकरून श्रोत्यांना खरी आणि सखोल माहिती मिळावी. या सगळ्यासाठी इतिहासाचा पक्का अभ्यास लागतो. चला, आता आपण एक इतिहासावरचा रेडिओ कार्यक्रम कसा तयार होतो याची प्रक्रियाच बघून घेऊ. हे उपयोजित इतिहासाचं एकदम उत्तम उदाहरण आहे. पहिली पायरी संशोधन. कार्यक्रमाची सुरुवात होते रिसर्चने. विशिष्ट दिवशी घडलेल्या घटनेबद्दल सगळी माहिती गोळा केली जाते. दुसरी पायरी तज्ज्ञांचं मार्गदर्शन. गोळा केलेली माहिती बरोबर आहे की नाही हे तपासण्यासाठी एखाद्या इतिहासकाराला बोलवलं जातं. तिसरी पायरी संहिता आणि रेकॉर्डिंग. मग इतिहासकाराच्या मदतीने कार्यक्रमाची स्क्रिप्ट लिहिली जाते आणि कार्यक्रम रेकॉर्ड होतो. आणि चौथी पायरी प्रसारण. मग तयार झालेला कार्यक्रम श्रोत्यांसाठी प्रसारित केला जातो. बघितलत, या प्रत्येक टप्प्यावर इतिहासाचा कसा वापर झाला हेच तर आहे उपयोजित इतिहास. तर आज आपण इलेक्ट्रॉनिक माध्यमांपासून सुरुवात करून रेडिओचा संपूर्ण इतिहास पाहिला आणि त्यात इतिहासाची भूमिका किती महत्त्वाची आहे हेही समजून घेतलं. आपण पाहिलं की रेडिओ हा फक्त मनोरंजनाचं साधन नाही, तर तो इतिहासाचा साक्षीदार आणि संरक्षकही आहे. आता जाता जाता एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करूया. आकाशवाणीने जुन्या काळातली भाषणं टेपवर म्हणजे ॲनालॉग स्वरूपात जपून ठेवली. पण आजचं युग डिजिटल आहे. आजचे कार्यक्रम पॉडकास्ट, यूट्यूब व्हिडिओ, लाईव्ह स्ट्रीमच्या स्वरूपात आहेत. मग विचार करा, भविष्यातल्या इतिहासकारांसाठी आजचं हे डिजिटल प्रसारण प्राथमिक स्रोत म्हणून कसं जपून ठेवलं जाईल? हे आपल्या पिढीसमोरचं एक मोठं आव्हान आहे.
नमस्कार. आपण अभ्यास करत आहोत इतिहास प्रकरण 5 प्रसार माध्यमे आणि इतिहास. आणि हा आहे या प्रकरणाचा चौथा भाग. आठवतंय, मागच्या भागांमध्ये आपण वृत्तपत्र आणि आकाशवाणी या माध्यमांबद्दल सविस्तर बोललो होतो. आज आपण पुढच्या आणि सगळ्यात प्रभावी माध्यमाकडे वळणार आहोत, ते म्हणजे दूरदर्शन. तर आज आपण दूरदर्शन या दृकश्राव्य माध्यमाचा संपूर्ण प्रवास पाहणार आहोत. भारतात त्याची सुरुवात कशी झाली, ते वृत्तपत्र आणि रेडिओपेक्षा वेगळं का आहे, आणि हो, भारत एक खोज सारख्या मालिकांनी आपला इतिहास सामान्य लोकांपर्यंत कसा पोहोचवला, या सगळ्यावर आपण एकदम खोलात जाऊन चर्चा करणार आहोत. तर आजच्या आपल्या चर्चेचा रोडमॅप कसा असेल? सगळ्यात आधी आपण समजून घेऊ की दूरदर्शनला दृकश्राव्य माध्यम का म्हणतात आणि त्याची ताकद काय आहे. त्यानंतर आपण भारतातल्या दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळात डोकावू, म्हणजे त्याची स्थापना कशी झाली ते पाहू. मग ऐतिहासिक मालिका बनवताना काय काय अडचणी येतात यावर एक नजर टाकू. त्यानंतर आपण भारत एक खोज या मालिकेचा एक स्पेशल केस स्टडी करणार आहोत. आणि सगळ्यात शेवटी आजच्या काळातले आधुनिक चॅनल्स आणि या सगळ्याचा सारांश पाहू. चला तर मग आपल्या पहिल्या विभागाने सुरुवात करूया. दूरदर्शन, एक दृकश्राव्य माध्यम. इथे आपण हे समजून घेऊया की दूरदर्शनला इतकं प्रभावी माध्यम का मानलं जातं. तर दूरदर्शनमध्ये असं काय खास आहे जे त्याला वृत्तपत्र आणि आकाशवाणीपेक्षा वेगळं ठरवतं? बघा, वृत्तपत्र आपल्याला फक्त शब्द देऊ शकतात, म्हणजे आपण बातमी वाचू शकतो. आकाशवाणी आपल्याला आवाज ऐकवते, म्हणजे आपण बातमी ऐकू शकतो. पण दूरदर्शन ते आपल्याला चित्र आणि आवाज दोन्ही एकाच वेळी देतं. म्हणूनच त्याला दृकश्राव्य माध्यम म्हणतात. याचा परिणाम काय होतो? तर कोणतीही घटना जशीच्या तशी आपल्या डोळ्यांसमोर घडल्यासारखी दिसते. विचार करा, क्रिकेट मॅचची कॉमेंट्री ऐकण्यात आणि मॅच थेट पाहण्यात किती फरक आहे. हेच दूरदर्शनचं सामर्थ्य आहे. ते घटनांना फक्त सांगत नाही, तर ते घटनांना दाखवतं. त्यामुळे त्याचा आपल्या मनावर होणारा परिणाम खूप खोल आणि कायमचा असतो. आता आपण भारताच्या भूतकाळात जाऊया आणि बघूया दूरदर्शनची सुरुवातीची वर्ष कशी होती. या विभागात आपण भारतातल्या टेलिव्हिजनच्या प्रवासातले काही महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. चला या टाईमलाईनवर जरा बारकाईने लक्ष देऊया. भारतात दूरदर्शनचा प्रवास सुरू झाला 15 सप्टेंबर 1959 रोजी. त्या दिवशी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिल्ली दूरदर्शन केंद्राचं उद्घाटन केलं. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा टप्पा आला 1972 मध्ये. 1 मे रोजी मुंबईत दूरदर्शन केंद्र सुरू झालं आणि महाराष्ट्रातल्या लोकांना स्वतःच्या भाषेत कार्यक्रम बघायला मिळू लागले. मग आलं 1982 साल. हे वर्ष खूपच खास होतं, कारण 15 ऑगस्टला म्हणजे स्वातंत्र्यदिनी कृष्णधवल टीव्ही थेट रंगीत झाला. तोपर्यंत सगळं ब्लॅक अँड व्हाईट दिसायचं. आणि मग आली 1991 मधली क्रांती. तोपर्यंत फक्त सरकारी दूरदर्शन होतं, पण 1991 मध्ये सरकारने खाजगी चॅनल्सना परवानगी दिली आणि बघता बघता टीव्हीवर चॅनलचा पाऊस पडला. या सगळ्या तारखा आणि घटना परीक्षेसाठी खूप महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे त्या लक्षात ठेवा. आपण डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं नाव पुन्हा एकदा पाहतोय, कारण त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे. विचार करा, देशाच्या पहिल्या राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन होणं ही त्या काळात खूप मोठी गोष्ट होती. या घटनेने दूरदर्शनला एक राष्ट्रीय महत्त्व दिलं आणि हे स्पष्ट केलं की हे नवीन माध्यम देशाच्या विकासात आणि प्रगतीत एक मोठी भूमिका बजावणार आहे. 1991 हे साल भारतीय दूरदर्शनच्या इतिहासातलं एक टर्निंग पॉइंट आहे. या वर्षापर्यंत आपल्याकडे टीव्हीवर पाहण्यासाठी फक्त एकच पर्याय होता, दूरदर्शन. सरकार जे दाखवेल तेच बघावं लागायचं. यालाच सरकारी एकाधिकारशाही म्हणतात. पण 1991 मध्ये हे चित्र पूर्णपणे बदललं. सरकारने खाजगी आणि परदेशी चॅनल्सना भारतात येण्याची परवानगी दिली आणि याचा परिणाम आपल्यासमोर मनोरंजनाचं एक नवीन जगच खुलं झालं. बातम्या, चित्रपट, मालिका, जगभरातलं सगळं काही आता आपल्या टीव्हीवर उपलब्ध झालं. आता आपण वळूया विभाग 3 कडे. ऐतिहासिक मालिकांमधील आव्हाने. दूरदर्शनेने इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मोठे प्रयत्न केले, पण ते सोपं होतं का? त्यात काय अडचणी आल्या ते आता आपण पाहूया. रामायण आणि महाभारत सुरू असताना रस्त्यांवर अक्षरशः कर्फ्यू लागल्यासारखी शांतता असायची. हे अनेकांनी अनुभवलं असेल. राजा शिवछत्रपती सारख्या मालिकांनी तर महाराष्ट्राच्या घराघरात इतिहास जिवंत केला. या मालिका फक्त मनोरंजन नव्हत्या, तर त्या इतिहासाच्या आणि संस्कृतीच्या शिक्षिका होत्या. त्यांनी पुस्तकातल्या पात्रांना आपल्यासारखं बोलतं केलं, चालतं केलं. त्यामुळेच इतिहासाविषयीची आवड अनेक पिढ्यांमध्ये निर्माण झाली. पण ऐतिहासिक मालिका बनवणं म्हणजे काही गंमत नाही.
हे खूप मोठं आणि जबाबदारीचं काम आहे. निर्मात्यांना खूप गोष्टींची काळजी घ्यावी लागते, जसं की त्या काळातील वातावरण, घरं, किल्ले कसे होते, लोक कोणते कपडे घालायचे, ते कोणती हत्यारं वापरायचे, त्यांचं राहणीमान कसं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांची भाषा कशी होती, ते बोलायचे कसे. यापैकी एकही गोष्ट जर चुकली तर मालिकेवरचा विश्वास उडतो. समजा शिवाजी महाराजांच्या काळातली मालिका आहे आणि त्यात कुणीतरी जीन्स घालून फिरताना दिसलं तर कसं वाटेल? विचित्रच ना. म्हणूनच यासाठी खूप खोल अभ्यास आणि संशोधन करावं लागतं. आता आपण एका अशा मालिकेबद्दल बोलणार आहोत जिने ऐतिहासिक अचूकतेचा एक आदर्श निर्माण केला. विभाग 4 मध्ये आपण भारत एक खोज या मालिकेचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. चला पाहूया, ही मालिका एवढी खास का मानली जाते. भारत एक खोज हे फक्त एका मालिकेचं नाव नाही, तर भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासातला हा एक सुवर्ण अध्याय आहे. ही मालिका भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तुरुंगात असताना लिहिलेल्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या प्रसिद्ध पुस्तकावर आधारित होती. आणि या मालिकेचं दिग्दर्शन केलं होतं श्याम बेनेगल यांच्यासारख्या महान दिग्दर्शकाने. जेव्हा नेहरूंचं विचारप्रवर्तक लेखन आणि बेनेगल यांची दिग्दर्शकीय दृष्टी एकत्र आली, तेव्हा भारताचा हजारो वर्षांचा इतिहास छोट्या पडद्यावर अक्षरशः जिवंत झाला. ह्या मालिकेची व्याप्ती प्रचंड होती, अफाट होती. तिने आपल्याला सिंधू संस्कृतीच्या प्राचीन नगरांपासून ते भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या रोमांचक क्षणांपर्यंतचा एक अद्भुत प्रवास घडवला. मौर्य साम्राज्य, मुघलांची आक्रमणं, भक्ती चळवळीचा प्रसार, छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य आणि सामाजिक सुधारणा, भारताच्या इतिहासातील जवळपास प्रत्येक महत्त्वाचा टप्पा या मालिकेत अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडला गेला होता. ही फक्त घटनांची जंत्री नव्हती, तर भारताची सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडण कशी झाली याचा तो एक आरसा होता. मग ही मालिका इतकी यशस्वी कशी झाली याचं एक महत्त्वाचं कारण होतं तिची सादरीकरणाची अनोखी पद्धत. अभिनेते रोशन सेठ यांनी पंडित नेहरूंची भूमिका साकारली होती. ते निवेदक म्हणून आपल्याला भारताच्या या ऐतिहासिक प्रवासात सोबत घेऊन जायचे. मालिकेत फक्त घटना दाखवल्या नाहीत, तर त्यांचं नाट्य रूपांतर केलं गेलं. त्या काळातल्या लोककथांचा वापर केला गेला आणि माहितीपूर्ण भाषणंही होती. या सगळ्यामुळे इतिहास हा एक कंटाळवाणा विषय न राहता तो एक रंजक आणि जिवंत अनुभव बनला. ह्या मालिकेच्या यशाचं सार खरं तर या एका वाक्यात दडलेलं आहे. पंडित नेहरूंनी त्यांच्या पुस्तकातून भारताकडे पाहण्याचा जो एक व्यापक दृष्टिकोन मांडला होता, तोच दृष्टिकोन या मालिकेने दृश्यश्राव्य स्वरूपात म्हणजे चित्रांच्या आणि आवाजाच्या माध्यमातून यशस्वीपणे लोकांपर्यंत पोहोचवला. एका पुस्तकातील गहन विचारांना इतक्या प्रभावीपणे पडद्यावर उतरवणं हेच या मालिकेचं सर्वात मोठं यश होतं. चला, आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. विभाग 5 आधुनिक चॅनल आणि सारांश. आजच्या काळात दूरदर्शनसोबतच डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफिक, हिस्ट्री चॅनल यांसारखे अनेक पर्याय आपल्याकडे आहेत. या चॅनल्समुळे काय झालंय तर संपूर्ण जगाचा इतिहास आपल्या घरात, आपल्या लिव्हिंग रूममध्ये आला आहे. इजिप्तचे रहस्यमय पिरॅमिड असोत किंवा युरोपातले भव्य किल्ले असोत, आपण हे सगळं घरबसल्या बघू शकतो. या चॅनल्सनी खरं तर जागतिक इतिहासाचा एक मोठा खजिनाच आपल्यासाठी खुला केला आहे. तर हे चॅनल्स इतिहास इतका रंजक कसा बनवतात? ते एका खास तंत्राचा खूप वापर करतात. त्याला म्हणतात रिएनॅक्टमेंट किंवा पुनराभिनय. म्हणजे काय तर अभिनेत्यांच्या मदतीने ऐतिहासिक घटना पुन्हा एकदा चित्रित केल्या जातात. ते ऐतिहासिक पात्रांचे कपडे घालतात, तशीच वेशभूषा करतात आणि त्या घटना जणू काही आपल्यासमोर पुन्हा घडवून आणतात. यामुळे आपल्याला फक्त माहिती मिळत नाही, तर आपण तो इतिहास जगतो, अनुभवतो. त्यामुळे अवघड विषय सुद्धा सोपे वाटतात आणि बघायला मजा येते. चला तर आज आपण काय काय शिकलो याची एक पटकन उजळणी करूया. आपण भारतीय दूरदर्शनच्या प्रवासातले महत्त्वाचे टप्पे पाहिले. 1959 दिल्ली, 1972 मुंबई, 1982 मध्ये रंगीत टीव्ही आणि 1991 मध्ये खासगी चॅनल्स. आपण हेही पाहिलं की दृकश्राव्य माध्यम हे रेडिओ आणि वृत्तपत्रांपेक्षा जास्त प्रभावी का आहे. ऐतिहासिक मालिका बनवण्यासाठी सखोल अभ्यास किती गरजेचा आहे हे आपण समजून घेतलं. आणि शेवटी भारत एक खोज या मालिकेचा अभ्यास केला, जी नेहरूंच्या डिस्कव्हरी ऑफ इंडियावर आधारित होती आणि श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केली होती. हे सगळे मुद्दे, विशेषतः तारखा, व्यवस्थित लक्षात ठेवा. आता पुढच्या आणि या प्रकरणाच्या शेवटच्या भागात आपण प्रसार माध्यमांच्या क्षेत्रात इतिहासाच्या विद्यार्थ्यांसाठी कोणत्या संधी आहेत. नमस्कार. इतिहास, उपयोजित इतिहास या विषयाच्या प्रकरण 5 प्रसार माध्यमे आणि इतिहासच्या या 5व्या आणि शेवटच्या भागात आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे.
आतापर्यंत आपण वृत्तपत्र, आकाशवाणी आणि दूरदर्शन यांचा संपूर्ण ऐतिहासिक प्रवास कसा होता हे पाहिलं. आता आपण 2 अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांकडे वळणार आहोत. हे प्रश्न फक्त परीक्षेसाठीच नाहीत, तर आपल्या पुढच्या करिअरसाठी सुद्धा खूप महत्त्वाचे ठरू शकतात. पहिला प्रश्न, प्रसारमाध्यमांमध्ये जे काही दिसतं त्या प्रत्येक गोष्टीवर आपण विश्वास ठेवू शकतो का? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण चिकित्सक आकलन ही संकल्पना अगदी मुळापासून समजून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपण हिटलरच्या बनावट डायऱ्यांच्या एका प्रसिद्ध केस स्टडीचा आधार घेऊ. आणि दुसरा प्रश्न, इतिहासाचा अभ्यास करून प्रसारमाध्यमांमध्ये करिअर कसं करता येईल? तर आपण छापील आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधल्या व्यावसायिक संधी अगदी तपशीलवार पाहणार आहोत. आणि हेही समजून घेऊ की या इंडस्ट्रीमध्ये इतिहासकारांची इतकी गरज का असते. चला तर मग तयार आहात ना? चला, आजच्या आपल्या अभ्यासाची रूपरेषा काय असेल त्यावर एक नजर टाकूया. आपण या 6 मुख्य भागांमधून जाणार आहोत. यामुळे प्रत्येक मुद्दा आपल्याला अगदी व्यवस्थित आणि स्पष्टपणे समजायला मदत होईल. चला तर मग सुरुवात करूया एका खूप महत्त्वाच्या संकल्पनेने, ती म्हणजे चिकित्सक आकलन. आता बघा, सगळ्यात मोठी अडचण काय माहितीये की आपल्याला मीडियामध्ये जे काही दाखवलं जातं ते नेहमीच 100% खरं असेलच असं नाही. जरा विचार करा, सोशल मीडियावर एखादी सनसनाटी बातमी येते, आपण ती लगेच वाचतो, कधी कधी फॉरवर्डही करतो, आणि नंतर कळतं की अरे ही तर खोटी होती किंवा अर्धवट माहिती होती. असं कितीतरी वेळा होतं, बरोबर? म्हणूनच आपण जे काही पाहतो, वाचतो किंवा ऐकतो त्यावर सरळ सरळ डोळे झाकून विश्वास ठेवणं हे खरंच खूप धोकादायक ठरू शकतं. आणि म्हणूनच हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. हा आपल्याला जरा थांबवून विचार करायला लावतो. कोणतीही माहिती, कोणतीही बातमी जशीच्या तशी स्वीकारण्याआधी तिच्याबद्दल थोडी शंका घेणं, तिची सत्यता पडताळून पाहणं किती गरजेचं आहे हे हा प्रश्न आपल्याला शिकवतो. प्रत्येक माहितीची कठोर तपासणी झालीच पाहिजे. तर मग ही चिकित्सक समीक्षा म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक तपासणी करण्याची प्रक्रिया आहे. समजा तुम्ही एक गुप्तहेर आहात आणि तुमच्यासमोर एक पुरावा ठेवलाय. तुम्ही तो लगेच खरा मानणार का? नाही. तुम्ही त्याची नीट तपासणी कराल. तो कुठून आलाय, तो खरा आहे की खोटा, हे सगळं तपासून पाहाल. अगदी तसंच प्रसार माध्यमांमधून येणारी कोणतीही माहिती सत्य म्हणून स्वीकारण्याआधी तिची काळजीपूर्वक छाननी करणं, तिचा स्रोत तपासणं हे खूप महत्त्वाचं आहे. आजच्या या माहितीच्या जंजाळात हे कौशल्य आपल्या सगळ्यांकडे असायलाच हवं. आता हे सगळं थिओरिटिकली ऐकण्यापेक्षा आपण एका खऱ्या उदाहरणाकडे वळूया. ही एक अशी ऐतिहासिक घटना आहे जी आपल्याला जबरदस्तपणे दाखवून देते की जेव्हा चिकित्सक समीक्षेचा वापर केला जात नाही तेव्हा त्याचे परिणाम किती गंभीर आणि मोठे असू शकतात. हे एक उदाहरण या कौशल्याचं महत्त्व आपल्या मनावर अगदी कायमचं कोरून ठेवेल. तर आपलं हे केस स्टडी आहे ॲडॉल्फ हिटलरच्या कथित हस्तलिखित डायऱ्यांबद्दल. झालं असं की स्टर्न नावाच्या एक खूप प्रसिद्ध जर्मन साप्ताहिकानं या डायऱ्या प्रकाशित केल्या आणि या एका बातमीमुळे अक्षरशः संपूर्ण जगात एकच खळबळ उडाली होती. एक मोठं वादळच निर्माण झालं होतं. ठीक आहे, तर ही हिटलरच्या डायरीची केस नेमकी काय होती ते आपण आता टप्प्याटप्प्याने समजून घेऊ. बघा, सगळ्यात आधी काय झालं, स्टर्न मासिकाने या तथाकथित मूळ डायऱ्या खूप मोठी रक्कम देऊन विकत घेतल्या. मग त्यांनी त्याचे प्रकाशन हक्क जगभरातल्या वेगवेगळ्या कंपन्यांना विकले. सुरुवातीला काही तज्ज्ञांनी सांगितलं की हो, या डायऱ्या अस्सल आहेत आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. पण खरी गंमत पुढेच होती. जेव्हा या डायऱ्यांचं अधिक सखोल सायंटिफिक ॲनालिसिस झालं, म्हणजे त्यात वापरलेला कागद, ती शाई, या सगळ्याची रासायनिक तपासणी झाली, तेव्हा एक जबरदस्त गोष्ट समोर आली. असं लक्षात आलं की ज्या कागदावर ह्या डायऱ्या लिहिल्या होत्या त्यात असे काही केमिकल्स होते जे 1950 नंतर वापरात आले होते. आता विचार करा, हिटलरचा मृत्यू तर खूप आधी झाला होता, मग त्याच्या डायरीमध्ये नंतरच्या काळातला कागद कसा काय येऊ शकतो? ह्या एका वैज्ञानिक पुराव्याने सगळा खेळच पालटला आणि हे सिद्ध झालं की ह्या डायऱ्या 100% बनावट होत्या. हीच आहे चिकित्सक आणि वैज्ञानिक समीक्षेची खरी ताकद. या संपूर्ण प्रकरणातून आपल्याला एक खूप मोठा आणि कायमचा धडा मिळतो. तो म्हणजे माध्यमांमधून जी माहिती प्रसिद्ध होते त्याबद्दल आपण कमालीचे सावध राहायला हवं. जसं त्या काळात झालं तेच आज फेक न्यूजच्या युगात रोज घडतंय. ही घटना आपल्याला हेच शिकवते की कोणतीही माहिती, विशेषतः जी खळबळजनक असेल, ती शेअर करण्याआधी किंवा त्यावर विश्वास ठेवण्याआधी तिची चिकित्सकपणे पडताळणी करणं किती आवश्यक आहे. बरं, आता आपण चिकित्सक आकलनाचं महत्त्व तर समजून घेतलं. आता वळूया आपल्या दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे. इतिहासाचं ज्ञान घेऊन एका यशस्वी करिअरची पायाभरणी कशी करता येईल याची सुरुवात आपण वृत्तपत्र उद्योगापासून करू आणि शोधून काढू की इतिहासाचं ज्ञान तिथे नेमकं का आणि कुठे गरजेचं आहे. इतिहासाचं ज्ञान या क्षेत्रात एक किती महत्त्वाचं साधन आहे ते पाहूया.
वृत्तपत्रांमध्ये इतिहासकारांची आणि ऐतिहासिक ज्ञानाची गरज अनेक ठिकाणी लागते. उदाहरणार्थ, समजा आज 2 देशांमध्ये काही तणाव निर्माण झाला, तर त्या बातमीला अर्थ तेव्हाच येतो जेव्हा त्यामागे असलेला अनेक वर्षांचा किंवा अगदी शतकांचा ऐतिहासिक संदर्भ समजावून सांगितला जातो. अनेकदा पत्रकार चालू घडामोडींची तुलना भूतकाळातल्या तशाच घटनांशी करतात, ज्यामुळे वाचकांना त्या घटनेचं गांभीर्य आणि महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे कळतं. आणि याशिवाय विशेष ऐतिहासिक सदरं लिहिण्यासाठी तर सखोल संशोधन करावं लागतं, ज्यासाठी इतिहासाच्या तज्ज्ञांची नितांत आवश्यकता असते. तुम्ही वृत्तपत्रांमध्ये 50 वर्षांपूर्वी किंवा 100 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी असे कॉलम्स पाहिले असतील. हे केवळ वाचायलाच मजेशीर नसतात, तर ते एक प्रकारे ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून काम करतात. भूतकाळातल्या आर्थिक, सामाजिक, राजकीय घटनांवर अचूकपणे संशोधन करून त्या काळाचा आत्मा पकडून लिहिण्यासाठी तज्ज्ञ लोकांची गरज असते, जे हे काम अगदी निष्ठेने करू शकतील. चला, आता छापील माध्यमांकडून आपण इलेक्ट्रॉनिक माध्यमांकडे जाऊया. आकाशवाणी म्हणजे रेडिओ आणि दूरदर्शन म्हणजे टेलिव्हिजन या दोन्ही माध्यमांमधल्या कार्यक्रमांमध्ये इतिहासकारांची भूमिका किती महत्त्वाची आणि किती वेगवेगळ्या प्रकारची असते ते आता समजून घेऊया. आकाशवाणीवर म्हणजे रेडिओवर कार्यक्रमांचं नियोजनासाठी इतिहासाचं ज्ञान खूप आवश्यक असतं. आजच्या दिवशी इतिहासात यासारख्या रोजच्या कार्यक्रमांसाठी दररोज अचूक संशोधन करावं लागतं. राष्ट्रीय नेत्यांची जयंती किंवा पुण्यतिथी असेल तर त्यांच्या कार्यावर आणि विचारांवर प्रकाश टाकण्यासाठी चर्चा आयोजित केल्या जातात आणि या चर्चांमध्ये इतिहासकारांना तज्ज्ञ म्हणून बोलावलं जातं. आणि हो, एक खूप महत्त्वाची गोष्ट, 15 ऑगस्टला पंतप्रधानांचं जे भाषण होतं ते आकाशवाणीत जतन करून ठेवते. हा एक ऐतिहासिक ठेवा आहे, आपलं राष्ट्रीय धन आहे आणि याचं व्यवस्थापन करण्यासाठी इतिहासात प्रशिक्षित लोकांची गरज असते. दूरदर्शनाच्या क्षेत्रात तर इतिहासाच्या जाणकारांसाठी प्रचंड संधी आहेत. भारत एक खोज सारख्या मालिकांनी हे सिद्ध केलं आहे की एखादा ऐतिहासिक कार्यक्रम तयार करण्यासाठी किती बारकाईनं आणि तपशीलवार काम करावं लागतं. विचार करा, त्या काळातलं वातावरण, लोकांची वेशभूषा, त्यांचे दागिने, त्यांची शस्त्र आणि अगदी त्यांची बोलण्याची भाषा, या सगळ्या गोष्टींमध्ये अचूकता राखणं खूप गरजेचं असतं. म्हणूनच प्रोडक्शन हाऊसेस इतिहासकारांना सल्लागार म्हणून नेमतात. जर एखाद्या ऐतिहासिक मालिकेत चुकीचे कपडे किंवा चुकीची भाषा वापरली तर ते किती हास्यास्पद दिसेल, नाही का? या क्षेत्रात 2 महत्त्वाच्या भूमिका आहेत. एक म्हणजे सल्लागार. इतिहासकार सल्लागार म्हणून पटकथा, वेशभूषा आणि संवाद या सगळ्यांमध्ये ऐतिहासिक अचूकता तपासतात. आणि दुसरी भूमिका आहे कला दिग्दर्शक किंवा आर्ट डायरेक्टरची. ते आपल्या ऐतिहासिक ज्ञानाचा वापर करून त्या काळाला जिवंत करणारे सेट्स आणि वातावरण तयार करतात. हे दोघेही त्या कार्यक्रमाच्या विश्वासार्हतेचे जणू रखवालदार असतात. या तज्ज्ञांशिवाय कोणताही ऐतिहासिक कार्यक्रम किंवा चित्रपट आपली विश्वासार्हता टिकू शकत नाही. आणि आत्ताच्या काळात तर डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफिक, हिस्ट्री टीव्ही सारख्या चॅनल्सनी जागतिक इतिहासाचा खजिनाच आपल्या घरात आणून ठेवला आहे. ते प्राचीन स्मारक, किल्ले, मोठमोठ्या साम्राज्यांचा उदय, असतं आणि इतकंच काय तर पाककलेच्या इतिहासावरही कार्यक्रम बनवतात. या कार्यक्रमांमध्ये अनेकदा पुनर्निरूपण म्हणजे रिएनॅक्टमेंट या तंत्राचा वापर केला जातो, ज्यात कलाकार ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारून त्या घटना पुन्हा जिवंत करतात. अशा माहितीपटांसाठी स्क्रिप्ट लिहिण्याकरिता खूप सखोल संशोधनाची गरज असते आणि त्यामुळेच इतिहासाच्या पदवीधरांना आज प्रचंड मागणी आहे आणि ही मागणी दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. तर आतापर्यंत आपण ज्या व्यावसायिक संधी पाहिल्या त्यांचा एकाच ठिकाणी थोडक्यात आढावा घेऊया. यातून आपल्याला एक स्पष्ट चित्र मिळेल की इतिहासाची पदवी आपल्याला माध्यमांच्या जगात कोणकोणत्या भूमिकांसाठी तयार करते. तर हा आहे आपल्या करिअर संधींचा सारांश. इतिहासाचा अभ्यास केला तर पत्रकारितेत अग्रलेख किंवा समीक्षा लिहिण्याचं काम करता येतं. निर्मिती क्षेत्रात म्हणजे फिल्म आणि टीव्हीमध्ये कला दिग्दर्शक, संहिता लेखक किंवा सल्लागार म्हणून काम करता येतं. संशोधन क्षेत्रात अभिलेखागारांचं व्यवस्थापन किंवा माध्यमांसाठी फॅक्ट चेकर म्हणून काम करण्याची संधी मिळते. थोडक्यात सांगायचं झालं तर इतिहास हा फक्त भूतकाळाचा अभ्यास नाही, तर तो माध्यम उद्योगात व्यावसायिक यश मिळवण्यासाठी एक अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचं साधन आहे. चला, आता आपण या संपूर्ण प्रकरणाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. सुरुवातीच्या वृत्तपत्रांपासून ते आजच्या आधुनिक माध्यमांपर्यंत आपण जो प्रवास केला तो एकदा पटकन आठवून घेऊया.
तर यासोबतच आपलं प्रकरण 5 इथे संपत आहे. या संपूर्ण प्रवासात आपण बेंगाल गॅझेट आणि दर्पण यांसारख्या पहिल्या वृत्तपत्रांपासून सुरुवात केली. आपण आकाशवाणीच्या माध्यमातून भारताचा आवाज ऐकला आणि दूरदर्शनवर भारताचा दृश्यात्मक प्रवास पाहिला. हिटलरच्या डायरीसारख्या घटनांमधून सावध राहून चिकित्सक बनायला शिकलो आणि शेवटी आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या करिअरच्या अनेक संधींचा शोध घेतला. वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या तयारीसाठी वृत्तपत्र आणि त्यांचे संपादक यांची नावं नक्की लक्षात ठेवा. नेहमी प्रश्न विचारा आणि उत्सुक रहा. पुढच्या भागात आपण प्रकरण 6 मनोरंजन आणि इतिहास याकडे वळणार आहोत. त्यात आपण इतिहासाची आणखी एक मनोरंजक बाजू पाहणार आहोत, लोकनाट्यांपासनं ते दशावतार नाटकांपर्यंत आणि तिथून थेट भारतीय चित्रपटसृष्टीच्या जगमगाटापर्यंतचा प्रवास. माझ्यासोबत प्रकरण 5चा अभ्यास केल्याबद्दल धन्यवाद. आपल्या पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय नक्की पूर्ण करा. भेटूया पुढच्या भागात.